लंबा था बनवास राम का, लेकिन ये विश्वास राम का, सच की तप की जय होती है। धैर्य तपा मन ही मोती है, आती है बाधाएं आए, जितना रोके और डराए। जिसने व्रत संकल्प लिया है, आंधी में भी जला दिया है। जग कर दूर करे अंधियारा, हर छल हर षड्यंत्र है हारा। अच्छाई सच्चाई जीतेगी, घर घर दीप जले हर शाम मनाओ दिवाली। अवध में लौटे हैं श्री राम, मनाओ दिवाली। बने हैं सबके बिगड़े का, मनाओ दिवाली। अवध में लौटे हैं श्री राम, मनाओ दिवाली। राम राम जय जय श्री राम, राम राम जय जय श्री राम, राम राम जय जय श्री राम, राम राम जय जय श्री राम। नमस्कार। रामोत्सवाच्या या शुभ संध्येच्या वेळी आपण सगळेजण इथे एकत्र जमलो आहोत, ते म्हणजे खास आगळ्या वेगळ्या अशा कार्यक्रमासाठी। आपल्याला माहितीच आहे आणि त्याच कार्यक्रमासाठी तुम्हा सगळ्यांचे मी मार्लेश्वर सोसायटीच्या वतीने खूप खूप मनापासून स्वागत करते। आपल्याला माहितीच आहे की हल्लीच आपण दीपोत्सवाचा कार्यक्रम जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे साजरा केला आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांची खूप सहकार्य जे आहे ते आम्हाला लाभलेलं आहे। तेव्हा आजच्या आपल्या ह्या कार्यक्रमाला सुद्धा आपण अशाच प्रकारचं सहकार्य कराल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो आणि या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय। मला या बालकांचं आणि त्यांच्या पालकांचं खूप कौतुक वाटतं की अगदी शॉर्ट पिरियड मध्ये आपण सूचना काढली आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे त्यांची तयारी करून घेतली। खूप खूप कौतुक त्यांचं आणि खूप खूप धन्यवाद देते सोसायटीच्या वतीने। टीव्हीवर प्रक्षेपण चालू आहे आणि तेच प्रक्षेपण आपण इथे पण स्क्रीन लावलेली आहे, त्या स्क्रीनवर आपण स्क्रीन जी बघतोय त्याच्यावर सकाळी जो सोहळा झाला मोदीजींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना झाली, तर त्या सोहळ्याचं प्रक्षेपण आपण इथे बघतोच आहे। तर तुम्हाला कल्पना आहेच की हा जो सोहळा झाला देशभरामध्ये तो किती भव्य दिव्य असा सोहळा होता। त्या सोहळ्याच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम जे आहेत ते कार्यक्रम देशभरात साजरे केले गेले। देशभरातच नव्हे तर आपले नागरिक जे परदेशात आहेत त्यांनी सुद्धा तिथे त्यांच्या परीने हा सोहळा जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे साजरा केलेला होता। आपल्या भारतात ठिकठिकाणी कलश यात्रा काढल्या गेल्या, मिरवणुका काढल्या गेल्या, रथयात्रा काढल्या गेल्या, ठिकठिकाणी रांगोळ्या आपल्याला दिसत आहेत। त्यानंतर प्रभात फेऱ्या झाल्या, रामरक्षा पठण, मंत्रोच्चार यांसारख्या अनेक कार्यक्रमांनी हा सोहळ्याची शोभा जी आहे ती लोकांनी वाढवलेली होती। आणि असाच एक छोटासा प्रोग्राम जो आहे तो आपण आता आपल्या सोसायटीच्या प्रिमाइसेस मध्ये आपण साजरा करत आहोत। हा कार्यक्रमाच्या बाबतीत मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे, ते म्हणजे या कार्यक्रमाचं प्रयोजन करण्यामागे कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाहीये, तसंच कुठल्याही राजकीय पक्षाचा पाठिंबाही नाहीये। तर आपण हा जो प्रोग्राम करतोय, हा जो कार्यक्रम साजरा करतोय त्यामध्ये आपली फक्त आणि फक्त हिंदुत्वाचीच भावना आहे। हिंदुत्वाच्याच भावनेने आपण हा सोहळा साजरा करतोय। आपण म्हणतो की जननी जन्मभूमी स्वर्ग से महान आहे, तेव्हा या जन्मभूमीसाठी, या भारत भूमीसाठी, तिच्या हिंदुत्वासाठी
आपण हा एक छोटासा प्रयत्न करतोय आणि हा सोहळा साजरा करतोय. आपण म्हणतो की गर्व से कहो हिंदू है. मग या हिंदूच्या हिंदुत्वासाठी, त्याच्या गौरवासाठी, त्याच्या अभिमानासाठी हा कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम आपण सादर करत आहोत. तर तुमची सर्वांचं खूप सहकार्य अपेक्षित आहे, ते तुम्ही नेहमीप्रमाणे द्यालच अशी अपेक्षा आहे. आता या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण दीप प्रज्वलन प्रथेप्रमाणे करणार आहोत. मला आपल्या सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकांना विनंती आहे की त्यांनी पुढे दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रमासाठी यायचंय. पाटोळे काका, श्री आत्माराम जाधव, सन्नते काका, तिथे सर्वांनी यायचंय दीप प्रज्वलनासाठी. आपल्या सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश दादा यांनी यायचंय. प्रकाश दादा, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सन्मति भगवान. राजा राम, पतित पावन सीताराम. कार्यक्रम जो आहे त्या कार्यक्रमाने आपण या सोहळ्याची सुरुवात करतोय. मांगल्याचं, पावित्र्याचं, सौख्याचं, प्रगतीचं असं रूप असणारा, प्रतीक असणारा हा दीप जो आहे तो दीप इथे प्रज्वलित झालेला आहे आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण केलेली आहे. आज आपण दिवसभर बघतोय, आजच काय गेले कित्येक दिवस आपण बघतोय की देशभरामध्ये किती जोरात जल्लोषात तयारी या कार्यक्रमाची चालू आहे. हर घर में राम, हर मन में राम, हर कण में राम, हर क्षण में राम, हर घर में राम, हे सर्वत्र वातावरण आपल्याला इथे दिसत आहे. मी रामाचा आणि माझा राम हे सर्वत्र उत्साहाचं वातावरण आपल्याला इथे दिसत आहे. आणि असंच वातावरण साजरं करण्यासाठी, या वातावरणाचा एक भाग होण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. आता हा कार्यक्रम साजरा करायचा हे मला वाटतं सगळ्यांच्याच मनामध्ये होतं, परंतु काय झालं, वर्किंग डेज होता आणि अजून वेळेचा अभाव यांसारख्या प्रॉब्लेममुळे आपल्याला ते थोडंसं कठीण जात होतं. परंतु तरीसुद्धा आपण ही संधी सोडली नाही आणि त्याच्यातच दुग्धचक्र आयोग म्हणजे आपल्या महाराष्ट्र शासनाने ही सुट्टी जाहीर केली आणि त्यामुळे सगळ्यांना हा कार्यक्रम जो आहे तो अटेंड करताना छान असं जुळून आलं आणि आपण हा कार्यक्रमाचं प्लॅनिंग केलं. आता कार्यक्रमाचं प्लॅनिंग केलं, पण एखादा कार्यक्रम करायचा म्हणजे मोठा प्रश्न असतो तो निधीचा. आता तुम्हाला माहिती आहे की सगळं सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग काही आणता येत नाही. मग मला इथे आवर्जून उल्लेख करायचा वाटतो आणि आनंदाने सांगायचं वाटतो की या कार्यक्रमासाठी आम्हाला त्या बाबतीत सुद्धा कुठलीही अडचण आली नाही. आपल्या सोसायटीतील काही सदस्यांनी तसंच कमिटी मेंबर्सनी उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमासाठी स्पॉन्सरशिप दिलेली आहे. हा कार्यक्रम जो आहे, मला पुन्हा मी एकदा आवर्जून सांगते की या कार्यक्रमासाठी सोसायटीच्या कल्चरल फंडमधला आपण एकही पैशाचा वापर, निधीचा वापर इथे केलेला नाही. हा कार्यक्रम पूर्णपणे आपल्या सहकार्यांनी, आपल्या सदस्यांनी त्यांच्या स्पॉन्सरशिपमधनं आपण हा करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या या सगळ्या स्पॉन्सर्ससाठी. श्री अनिल वसंत शिंदे, त्यानंतर कल्पेश जाधव, यतीन पाटोळे, विनोद चव्हाण, श्री विजय सकपाळ, त्यानंतर सौ मिनल संदीप साळुंखे, अपेक्षा नाडेकर, श्री शैलेंद्र प्रताप सिंग आणि सौ स्मिता सतीश आणेराव या आपल्या सदस्यांनी या कार्यक्रमासाठी निधी दिलेला आणि हा खर्चाचा भार जो आहे तो उचललेला आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी आणि त्यांना आपल्या सोसायटीतर्फे मनपूर्वक त्यांचे आभार मी मानते. आता यापुढे
आपला हा जो कार्यक्रम आहे, सांस्कृतिक कार्यक्रम त्याला म्हणता येणार नाही, हा रामोत्सवाचाच कार्यक्रम आहे. आपण बघतो इथे किती छान वातावरण आहे. सगळी चिल्ली पिल्ली ही बालगोपाळ जे आहेत ते मनमुराद इथे खेळतातच आहेत. तर यांचा कार्यक्रम आता आपण सुरू करूया. मी एक आपले जे स्पर्धक म्हणणार नाही, कारण ही स्पर्धा नाही आहे, तर आपले हे जे सादरकर्ते आहेत त्या सादरकर्त्यांचं एकेकाचं नाव घेईन, तर त्यांनी पुढे येऊन इथे सादरीकरण करायचं किंवा तुम्हाला जे काही बोलायचे ते बोलायचे. सगळ्यात प्रथम मी इथे बोलवेन ते म्हणजे प्रभास याला. हा एवढा छान गेटअप करून आलाय की रामरक्षेचा एक श्लोक जो आहे तो श्लोक मला इथे त्याचा आवर्जून उल्लेख करावा असं वाटतोय. सासी तून धनुर्बाणम पाणीं नक्तम चरांतकम स्वलीलया जगत्रातुम विभुर्तम मजम विभूम. म्हणजे ज्याच्या पाठीला बाणाचा भाता आहे, धनुष्यबाण ज्याने हातात घेतलेला आहे, जो राक्षसांचा नाश करणारा आहे, जन्मरहित आणि व्यापक असणारा परमेश्वर जगताचे रक्षण करण्यासाठी स्वतःच्या लीलेने श्री रामचंद्रांच्या रूपात इथे अवतरलेला आहे. या रामचंद्राला माझं वंदन असो. एकदा जोरदार टाळ्या या आपल्या प्रभू रामचंद्रासाठी. आता आपला पुढचा बालकलाकार जे आहे कुमारी सानवी सावंत. तिने सीतेची वेशभूषा केलेली आहे. सीतेच्या रूपात ती ते तयार होऊन आलेली आहे. जोरदार टाळ्या सानवीसाठी. मी सानवी सावंत जनकपुत्री सीता बनून आली आहे. वनवासात असलेल्या सीतेची वेशभूषा तिने केलेली आहे. खूप खूप छान सानवी. आता या पुढचं सादर करते आहे कुमार ऋत्विक. रामाचे गुरु महर्षी वसिष्ठ यांची वेशभूषा याने केलेली आहे. खूप छान ऋत्विक. महर्षी वसिष्ठ हे अयोध्येचा राजा दशरथ यांचे कुलगुरू. तसेच दशरथांचे जे 4 पुत्र होते, श्रीराम, श्री लक्ष्मण, त्यानंतर शत्रुघ्न आणि भरत यांचेही ते गुरु होते. खूप छान अशी वेशभूषा ऋत्विकने केलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या ऋत्विकसाठी. यानंतर पुढचे सादरकर्ते जे आहेत ते आहे आराध्या गांधी. तिने सुद्धा सीतेची वेशभूषा केलेली आहे. आपण यांना थीम दिली होती की रामायणावर आधारित तुम्ही वेशभूषा करायचे, त्यामुळे तुम्हाला व्हरायटी जरा कमी मिळेल, पण त्यांचं जे काही नाविन्य आहे ते समजून घ्या आणि जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊ द्या. आता यानंतर श्रुती कदम. बाण नंतर म्हणवा. श्रुती कदम हा रामाच्या वेशभूषा. सियावर रामचंद्र की. आता यानंतर मी इथे बोलवते ती म्हणजे वेदांती नाडेकर हिला. ती सुद्धा छान सात्विक सोज्वळ अशा सीतेची वेशभूषा करून आलेली आहे आणि मला वाटतं ती काहीतरी बोलण्याच्या आवेशात आहे. बोलायचे बळा तुला काय? My name is Vedanti Krishna. सांगणार एक बनली आहे जानकी सीता. रघुपति राघव राजा राम पति समेत सीताराम. सीताराम रघुपति व सीताराम. जय श्री राम. जिने सीतेची वेशभूषा धारण केलेली आहे. काय बोलणार बाळा? स्पृहा. नाव सांग बाळा. टाळ्या तिच्यासाठी एकदा होऊ दे. जोरदार टाळ्या. तुमच्या टाळ्या मला वाटतं कमी पडत आहेत, त्यामुळे जोरदार टाळ्या होऊ दे. त्यानेच आपल्या या बालगोपाळांना खूप प्रोत्साहन मिळणार आहे. आता कुमार श्रेयस याला मी इथे बोलवते.
कुमार श्रेयस. माझे नाव श्रेयस साळुंखे. मी राम बल्लो आहे. जय श्रीराम. एक अद्भुत छोटे बाळ गोपाळ जे मगापासून आपल्या इथे चुळबुळ करतायत, त्यांना काही कळत नाहीये, अगदी निरागस आहे. तर असे आरव आणि मायरा ही दोन्ही भावंड जी आहेत ती इथे जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. सियावर रामचंद्र की. वेशभूषा आपण सांगितली होती, तसे इतर कार्यक्रम सुद्धा आपण अनाऊन्स केले होते. तर आता आराध्य गांधी जी आहे ती आपल्या समोर एक सुंदर असं गीत जे आहे ते गीत इथे सादर करणार आहे. आराध्या. फुले प्रीतीची आनंदाच्या अश्रूंनी भिजली. श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली सजली. आज अयोध्या सजली सजली. गुढा पताका तोरण साजली. गुढा पताका तोरण साजली. रूप घेती अवयव माझे. रूप घेती अवयव माझे. अभंग नौबत कंठ काही दिशा गाजली. आज अयोध्या सजली सजली. आज अयोध्या सजली. पंचप्राण लावती. पंचप्राण लावती. सर्वांगाने करुणारती. सर्वांगाने ताल मंजिरी तालावर वाजवी. आज अयोध्या सजली सजली. आज अयोध्या सजली. प्रभु रामाने दर्शन द्यावे. प्रभु रामाने दर्शन द्यावे. गातमुखी हरिनाम हरिनाम. गातमुखी हरिनाम. अंतरी माझा रात्रंदिन तो वास करी श्रीराम. श्रीराम श्रीराम श्रीराम. प्रभू श्रीराम. थँक्यू. खूप छान. एवढ्या लहान वयात खूप डायरिंग केली आणि छान गाणं गायली. एकदा जोरदार टाळ्या आराध्यासाठी. आता आपले टीनेजर्स आता इथे आपली कला सादर करतील. मी आर्या आणि ईशा यांना पुढे येण्याची विनंती करते. ते एक छान नृत्य जे आहेत ते इथे सादर करतात. चल के आज चारों धाम आए हैं. बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं. कथा शबरी की जैसे जुड़ी हुई मेरी कहानी से. बहुत खुश है मेरे आंसू के प्रभु के काम आए हैं.
सुंदर असं गाणं आहे, त्याचे शब्द पण खूप छान आहेत आणि त्या गाण्यातून जो आनंद व्यक्त होतोय तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसत होता की माझ्या घरी राम आले, जी किती ती तीव्र रामभक्ती आहे. खूप छान. आता यानंतर असंच एक सुंदर गाणं सादर करणार आहे आपल्या नृत्य प्रकारातून आपली प्रचिता पाटोळे. राम ही तो करुणा में है, शांति में राम है, राम ही है एकता में, प्रगति में राम है. राम बस भक्त और ही शत्रु की भी चिंतन में है, देख तज के पाप रावण, राम तेरे मन में है, राम तेरे मन में है, राम मेरे मन में है, राम तेरे मन में है, राम मेरे मन में है. राम तो घर घर में है, राम हर आंगन में है, मन से रावण जो निकाले, राम उसके मन में है. मन से रावण जो निकाले, राम उसके मन में है. खूप छान. एकदा जोरदार टाळ्या प्रचितासाठी. आपण हा छान असा कार्यक्रम इथे मगापासून घेतलेला आहे, त्यासाठी आपल्या सर्वांचं खरोखर खूप चांगलं सहकार्य मिळालेलं आहे. आणि आज आपण बघतोय की तिथे अयोध्या नगरी कशी सजले, तिथे किती जल्लोषाचं वातावरण आहे. आणि मी तर म्हणते की आमची मार्लेश्वर नगरी पण इथे खूप छान प्रकारे सजलेली आहे, नटलेली आहे. आणि या बालगोपाळांनी खूप छान असं कमी वेळामध्ये एकदम शॉर्ट पिरियडमध्ये आपली कला इथे सादर केलेली आहे. त्यामुळे या सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानते. मी आपले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना इथे विनंती करते की त्यांनी यायचे सगळ्यांनी आणि आपल्या बालकलाकारांचं छोटीशी भेटवस्तू देऊन कौतुक करायचंय. आणि या भेटवस्तूसाठी मी मयुरीचं जास्त कौतुक करेन, कारण तिने खूप समर्पक अशी भेटवस्तू आणली. कुठलंही खेळणं नाहीये किंवा स्टेशनरी नाहीये, तर आजच्या दिवसाचं औचित्य साधून तिने रामरक्षेचं पुस्तक जे आहे ते मुलांसाठी आणलेलं आहे.
आणि माझी सगळ्या पालकांना विनंती आहे की ही जी रामरक्षा जी आहे त्याचं पठण करून द्या. खूप प्रभावकारी असते, खूप फायदेशीर असते आणि मुलांसाठी तर खरोखर खूप चांगले असते. खूप खूप कौतुक. मयुरी तुझं सुद्धा नाव श्रेयस. श्री सतीश आणेराव यांच्या हस्ते आपण श्रेयसला त्याचं कौतुक केलेलं आहे. हा जो रामाच्या वेशभूषेत आलेला होता त्याचंही आपण पाटोळे काका यांच्या हस्ते त्याचं आपण कौतुक करतोय. श्रीतिक. जय श्रीराम. वेदांती जिने सीतेची वेशभूषा केली होती. प्रकाश दादा. कॉंग्रॅच्युलेशन्स वेदांती. जय श्रीराम. त्यानंतर सानवी सावंत. मरगजे काकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या या बालगोपाळांचं कौतुक करायचंय. तिला सानवी सावंत. त्यानंतर मायरा आणि आरव दोन छोटे आपले बटू होते मगाशी इथे फिरत, त्यांना घेऊन यायचे पालकांनी. मायरा आणि आरव जे लवकुशाच्या भूमिकेत होते. आपले माजी अध्यक्ष सोसायटीचे आत्माराम जाधव आहे. त्यानंतर ऋत्विक. श्री अनिल शिंदे म्हणजे आपला गजादादा याला विनंती आहे की त्यांनी आपल्या या बाल कलाकाराचं कौतुक करायचं बक्षीस देऊन. त्यानंतर आराध्या. श्री परब सरांना विनंती आहे की या आपल्या कलाकाराचं कौतुक करायचं. आराध्या तिने खूप सुंदर असं गाणं गायलंय. मला वाटतं प्रभास आलेला आहे. प्रभास ये बळा. पालेकर काकांना विनंती आहे. पालेकर काकांच्या हस्ते आपण प्रभासला बक्षीस देतोय. स्पृहा आली आहे. श्री ढवळे यांच्या हस्ते आपण स्पृहाचं कौतुक करतो. या कार्यक्रमाबद्दल या उत्सवाबद्दल मनोगत व्यक्त करायचं असेल, आपलं मत मांडायचं असेल तर कृपया त्यांनी इथे यायचं आहे. तुमचं स्वागतच आहे. आमच्याकडे काल परवापर्यंत आम्ही आहे ना ह्या द्विधा मनस्थितीत होतो की खरोखर करावं की नाही करावं, कारण थोडंसं याला राजकीय स्वरूप मिळालेलं होतं. पण त्यात सुद्धा आपली भक्ती तर असं आहे, आम्ही स्वतःहून 92च्या ह्याच्यामध्ये त्यावेळी भाग घेतलेला होता, आकारसभेच्या ह्याच्यामध्ये भाग घेतलेला होता. श्रीरामाचं चरित्र पहिल्यापासूनच आम्हाला म्हणजे मला तर खूप प्रभावित करत राहिलं. ह्यासाठी म्हणून नाही ते एक मर्यादा पुरुषोत्तम म्हणून, त्या मर्यादा पुरुषोत्तम ज्या पद्धतीने त्याने पूर्ण आपलं आयुष्याने ज्या जे हे केलं आणि खरोखर एक आदर्श जो घालून दिला. मी एकच सांगेन, आपल्या प्रत्येकाला ती सोसायटीमध्ये राहताना ती मर्यादा पाळायची आहे आणि त्या मर्यादेचं पण पाळायचं, कारण तरच रामराज्य येऊ शकतं. थँक्यू. अच्छा, आजचा आपला हा प्रोग्राम म्हणजे अगदी शॉर्ट नोटीसवरती आपण हा प्रोग्राम केला होता. खरं सांगायचं तर मगाशी ताई म्हणाल्या तसं कुठलाही प्रोग्राम करताना म्हणजे निधी कसा गोळा करायचा किंवा निधी कसा वापरला जाईल त्याच्यावरती काही क्वेश्चन्स येतील का, हे सगळे मनात गोष्टी येतात. म्हणून आम्ही थोडेसे राजकारणी स्वरूप आहे या सगळ्या गोष्टीला त्याचा आपल्यावरती प्रभाव पडू नये या द्विधा मनस्थितीत होतो. पण सगळ्यात पहिले या पूर्ण प्रोग्राम इनिशिएटिव्ह घेण्याचं काम गजादादा ज्यांना आपण प्रेमाने म्हणतो अनिल शिंदे यांनी केलं. त्यानंतर मग हळूहळू सगळे कल्पेश आणि बाकीचे सगळे कमिटी मेंबर्स. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिंग साहेबांनी आज सकाळी मला स्पेशली मेसेज टाकून सांगितलं. त्यांना काही कल्पनाही नव्हती की हा पूर्ण प्रोग्राम आपण सगळ्यांच्या सहकार्याने करतो आहे. त्यांनी स्वतःहून मला या गोष्टीची खात्री दिली की यापुढचे जे प्रोग्राम्स होतील त्या सगळ्यांमध्ये ते आपल्या मागे खंबीरपणे उभे राहतील. बऱ्याचदा निधी हा एक असा भाग असतो की जो करताना म्हणजे आपल्याला कुठलाही प्रोग्राम करायचा असेल तर आपण जनरली विचार करतो की अच्छा आपण एवढं सगळं प्रोग्राम करू शकतोय का, आपल्याला बॅकअप आहे का तेवढं. सो जेव्हा तुमच्या मागे असं बॅकअप उभं राहतं ना तेव्हा प्रोग्राम करायला पण उरुरी येते. आणि असाच तुमचा सगळ्यांचा सहभाग म्हणजे जे स्पॉन्सर्स आहेत असं नाही, पण जे तुम्ही इथे उपस्थित आहात सगळ्यांचा इथे उपस्थित असण्याचा सुद्धा सहभाग अतिशय महत्त्वाचा असतो. कारण कुठलाही सांस्कृतिक प्रोग्राम हा सगळ्यांच्या सहभागानेच कंप्लीट होतो, पूर्णत्वास येतो आणि त्यातच खरी मजा असते. सो सगळ्यांचे खूप धन्यवाद. या प्रोग्रामला तुम्ही अगदी शॉर्ट नोटीसवरती, कदाचित तुमचे स्वतःचे पण काही प्रोग्राम्स असतील पण आपल्या सोसायटीमध्ये सुद्धा हा प्रोग्राम साजरा केला जातोय. या आनंदाने तुम्ही इथेच थांबलात.
त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण आपले सगळे प्रोग्राम बाजूला चालून म्हणतो त्याला, तर इथे हजर राहिला आणि छान असा कार्यक्रम जो आहे तो आता वेगळा आरोप ज्याला आपण म्हणू की जो परत कधी होणार नाही आहे, जो आज अयोध्येला झाला, तर त्या कार्यक्रमाचे आपण इथे थोडंसं जे प्रतिकात्मक स्वरूपात साजरा केला त्याचे आपण साक्षीदार झालात, इथे आलात, आपली उपस्थिती दिलीत, आपल्या बालकलाकारांना प्रोत्साहन दिलं, याबद्दल तुमचे पुन्हा एकदा मार्लेश्वर सोसायटीतर्फे मनापासून आभार. पुन्हाच आपण असे हे जे प्रोग्राम आहेत वरचेवर साजरे करणारच आहोत. मी मगाशीच बोलले की आपण जानेवारीचा महिना जो आहे तो आपण ओपनिंगच छान केले सुंदर अशा प्रोग्रामपासून, त्यामुळे नक्कीच वर्षभर आपण खूप छान छान प्रोग्राम हे करणारच आहोत. मला वाटतं याच्यात काही शंकाच नाही. पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप धन्यवाद, सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि हा कार्यक्रम जो आहे तो इथे संपला आहे असं मी जाहीर करते. सर्वांनी प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाहीये. धन्यवाद. रामचंद्र की जय, हनुमान की जय, जय श्री राम, 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 जय श्री राम. चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं. कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से, न रोको आज धोने दो चरण आँखों के पानी से. बहुत खुश हैं मेरे आंसू के प्रभु के काम आए हैं. बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं. क्या पाया है सृष्टि के कण कण से पूछो, तुमको खोने का दुख क्या है कौशल्या के मन से पूछो. द्वार मेरे ये अभागे आज इनके भाग जागे. बड़ी लंबी इंतजारी हुई रघुबर तुम्हारी, तब आई है सवारी. संदेश से आज खुशियों के